फक्त 2च दिवस राहिले फॉर्म भरायला आणि समोरचे उमेदवार परीक्षेला बसलेले आहे. अजून तुमचे उमेदवार शाळेत प्रवेश घेतलेला नाहीये असं तुम्हाला वाटतं? आमचे उमेदवार सगळे ग्राउंडवर आहेत. हे सगळे ग्राउंडवर आहेत. समोरच्या उमेदवारांची यादी जर तुमच्याकडे असेल तर ती मला दाखवा. त्यामुळे हे सगळेच पक्षांची ही परिस्थिती असणार आहे. या सगळ्या जागा वाटपाच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही घडामोडी आहेत, या पुढे मागे 19-20 जे काही आहेत त्या सगळ्या शक्यता तपासून जेणेकरून निवडणूक करायची तर ती गुलालाचीच करायची, हा आमचा सगळ्यांचा निर्णय. असं तुम्हाला वाटतं? आमचे उमेदवार सगळे ग्राउंडवर आहेत. हे सगळे ग्राउंडवर आहेत. समोरच्या उमेदवारांची यादी जर तुमच्याकडे असेल तर ती मला दाखवा. त्यामुळे हे सगळेच पक्षांची ही परिस्थिती असणार आहे. या सगळ्या जागा वाटपाच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही घडामोडी आहेत, या पुढे मागे 19-20 जे काही आहेत त्या सगळ्या शक्यता तपासून जेणेकरून निवडणूक करायची तर ती गुलालाचीच करायची, हा आमचा सगळ्यांचा निर्णय. फक्त 2च दिवस राहिले फॉर्म भरायला आणि समोरचे उमेदवार परीक्षेला बसलेले आहे. अजून तुमचे उमेदवार शाळेत प्रवेश घेतलेला नाहीये. असं तुम्हाला वाटतं? आमचे उमेदवार सगळे ग्राउंडवर आहेत. हे सगळे ग्राउंडवर आहेत. समोरच्या उमेदवारांची यादी जर तुमच्याकडे असेल तर ती मला दाखवा. त्यामुळे हे सगळेच पक्षांची ही परिस्थिती असणार आहे. या सगळ्या जागा वाटपाच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही घडामोडी आहेत, या पुढे मागे 19-20 जे काही आहेत त्या सगळ्या शक्यता तपासून जेणेकरून निवडणूक करायची तर ती गुलालाचीच करायची, हा आमचा सगळ्यांचा निर्णय. दिवस राहिले फॉर्म भरायला आणि समोरचे उमेदवार परीक्षेला बसलेले आहे. अजून तुमचे उमेदवार शाळेत प्रवेश घेतलेला नाहीये. असं तुम्हाला वाटतं? आमचे उमेदवार सगळे ग्राउंडवर आहेत. हे सगळे ग्राउंडवर आहेत. समोरच्या उमेदवारांची यादी जर तुमच्याकडे असेल तर ती मला दाखवा. त्यामुळे हे सगळेच पक्षांची ही परिस्थिती असणार आहे. या सगळ्या जागा वाटपाच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही घडामोडी आहेत, या पुढे मागे 19-20 जे काही आहेत त्या सगळ्या शक्यता तपासून जेणेकरून निवडणूक करायची तर ती गुलालाचीच करायची, हा आमचा सगळ्यांचा निर्णय.